कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं की हे वांगी बघूनच आहे ना कोणाकोणाला आवडत नाही आहेत, पण हे वांगी इतकी छान आहेत ना. याचं जर तुम्ही अशा प्रकारे जर भरत बनवलं ना तर तुम्ही कधीच असं वांगे बघितले ना नाक डोळे मुरगळणार नाही. आणि हे वांगे आहेत ना असे सुरुवातीला घ्यायचे, बाजारातून हलके हलके आणायचे, जे कवळे कवळे आणायचे आणि अशा चिरा पाडून घ्यायच्या, जेणेकरून आतमध्ये किडलेले वगैरे आहेत का ते पण आपल्याला समजतं आणि आतून बाहेरून वांगं भाजलंसुद्धा मस्त छान असं जातं. आता या वांग्याला आहे ना तेल लावून घ्यायचं, जेणेकरून ह्याचं वरचं जे साल्ट असतं ना ते पटकन आपलं निघलं जाईल. नंतर जसं आपण बनवतो त्यावेळेस काढायचं लागतं आणि भाजलंसुद्धा पटकन जातं तेलामुळे. त्यामुळे बघा असं घ्यायचं. गॅसवरती हे वांगं कमीत कमी 1-1.5-2 मिनटं ह्याला लागतात पूर्ण वांगं व्यवस्थित भाजण्यासाठी. आणि हे वांगं भरपूर सॉफ्ट असतं त्यामुळे शिजलं जातं लगेच. पण आपण काय करतो विदाऊट फोडणीचं वगैरे असं वांगं हे बनवून घेतो. तसं न करता आहे ना ह्या पद्धतीने जर तुम्ही एकदा वांगं हे जर बनवलं ना, जर भरता बनवलं ना तर खूप जणांना वेगवेगळ्या पद्धती असतील भरता बनवायच्या, पण ह्या पद्धतीने जर तुम्ही बनवलं ना खायला खूप म्हणजे खूप टेस्टी असं लागतं. आणि बघू शकता छान असं वांगं 2 मिनटामध्ये असं मस्त छान परतून घेतले. कांदा, टोमॅटो आणि इथे मटार काय ऑप्शनल आहे, तुम्ही घेऊ शकता. असेल तर तुम्ही घ्या, नसेल तर नाही घेतलं ना तरीसुद्धा चालेल. आणि इकडे बघा वांग्याचं पाणी सुटलेलं आहे, म्हणजेच की छान असं आपलं वांगं शिजलेलं आहे. ओळखून जायचं की ज्यावेळेस हे वांगं पाणी सोडेल ना त्यावेळेस आपलं वांगं पूर्ण शिजलेलं आहे. आणि हे तेल लावल्यामुळे ना कसं वरचं साल्ट पटकन निघून जातं ते सुद्धा तुम्ही बघा. पूर्ण असं हे करून घेतलेलं आहे. मॅश करायचं, सुरीने शेंडा त्याचा कापून घ्यायचा. आणि बघू शकता किती सॉफ्ट असं हे भरतं आपलं होणार आहे, यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल. मस्त इकडे एक कढई गरम करायला ठेवायची, तेल टाकायचं. तर तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे 2 चमचे होईल इतकं मी तेल घेतलेलं आहे. चमचे म्हणजे जे आपला तेलाचा माप असतो ना त्याने. आणि तर मस्त अशी जिऱ्या मोहऱ्याची फोडणी देऊन घ्यायची. देशी लसूण आहे, हा देशी ठेचलेला लसूण आहे, चिरलेला नाही आहे. जे ठेचून करतो कढीपत्तासुद्धा घ्यायचा. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करा. कुठेही तुम्हाला व्हिडिओ आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चिरलेला कांदा घालून घ्यायचा. सगळी छान खमंग फोडणी भाजली की याच्यामध्ये कांदा घालायचा आणि कांदासुद्धा छान असा परतवून घ्यायचा मस्त वेळेस. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही हे बनवता ना तर तुम्हालासुद्धा खूप म्हणजे खूप तुम्ही नेहमी बनवचाल अशी इतकी. आणि कमीत कमी वेळ लागतो. आणि जेवणाला काही नसेल ना किंवा तोंडी लावण्यासाठी म्हणा किंवा टिफिनसाठी सुद्धा तुम्ही ही भाजी बनवून देऊ शकता. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. कांदा परतल्यानंतर थोडंसं मस्त परत मिक्स करून घ्यायचं. आणि आपला जो टोमॅटो आणि मटार होता ना तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. टोमॅटो परतवायचा आणि त्याच्यामध्ये मटार घालून घ्यायचं. मटार ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता, पण मटारने पण खूप छान चव येते, त्यामुळे मटार पण घाला. आणि नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर तुम्ही विदाऊट मटारसुद्धा बनवू शकता. हा भरता खूप छान असा होतो. थोडेसे आपण याच्यामध्ये आता मसाले घालूया. मसाले म्हणजे जे आपले घरचे असतात ना ते लाल तिखट, हळद वगैरे हे असे मसाले घालून घ्यायचे. जिरा पावडर घ्यायची, गरम मसाला घ्यायचा, धना पावडर घ्यायची आणि मिक्स करायचं. जो पण तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तो मसाले घ्यायचे. मस्त छान आता किती सॉफ्ट झालेलं आहे बघा, ग्रेव्ही बनल्यासारखं ह्याचे हे कन्सिस्टन्सी दिसत आहे तुम्हाला कांद्याची वगैरे. छान असा सॉफ्ट झालेला आहे. आणि सॉफ्ट केल्यानंतर या वांग्याचा भरता आहे ना जो या वांग्यामध्ये मसाल्यामध्ये घालून घ्यायचा. ते तुम्ही बघू शकता. मस्त असं हे मसाला भरता आपण काय करतो कच्चं सुरुवातीला आपण बनवतो, सुरुवातीला म्हणजे पहिल्याला बायका ज्या बनवायच्या ना त्या अशी फोडणीचं बनवायच्या नाहीत, असंच बनवायच्या आरामध्ये टाकून, ते सुद्धा छान लागतं. पण हे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही बनवलं ना तर आणखीनच खूपच छान लागतं. आणि मस्त तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता मुलांना किंवा तोंडी लावण्यासाठी सुद्धा बनवू शकता. रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा ही खास पटकन होणारी आहे. मस्त छान अशी वरून कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायची पूर्णपणे. जे तुम्ही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता, चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही तुम्ही ही चटणी किंवा भरता खाऊ शकता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही रेसिपी तुम्ही कुठून बघता ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि ही वांग्याची आता जर तुम्ही ही बघितली ना तर तुम्ही कधीही नाक डोळे मुरडणार नाही मार्केटमध्ये गेल्यावर. जे हे लोक खातात ना त्या पद्धतीने. भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय बाय.